हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. मावळ राज्यातील रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये होत असलेल्या दिरंगाईवर आमदार सुनील शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. विधान भवन येथे आज त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या रोजगार हमी योजना समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी यवतमाळ जिल्हा दौऱ्यात समोर आलेल्या समस्या, अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने आणि प्रलंबित कामाची सद्यस्थिती यावर गंभीर चर्चा झाली. बैठकीत रोजगार हमी विभागाअंतर्गत मंजूर असलेल्या कामाची प्रगतीचा आढावा घेताना अनेक कामे अपूर्ण असल्याचं तसेच काही कामे रद्द झाल्याचं निदर्शनास आलंय. कामामध्ये सातत्याने होत असलेल्या विलंबाबाबत समितीने प्रशासनाला धारेवर धरत रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच प्रत्येक कामाचा स्पष्ट आणि सविस्तर अहवाल समितीसमोर सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बैठकीत रेशमी लागवड उद्योगाला प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. युवकांना प्राधान्याने अनुदान मिळावे यासाठी स्वतंत्र योजना तयार करून ती प्रभावीपणे राबवण्याची मागणी आमदार शेळके यांनी केली आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मिती होण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या बैठकीत समिती सदस्य आमदार राजेश वानखडे, आमदार हिकमत उढान, आमदार संजय दरेकर, आमदार किशोर दराडे आणि आमदार सुधाकर अडबाले उपस्थित होते. तसेच रोजगार हमी योजना, महसूल आणि वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, बीडीओ आणि संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.